गेली 25 वर्ष आजरा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना, पक्ष, वनजमिनी आणि वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष चालू आहे आणि याच्या संदर्भात अनेक मोर्चे, निवेदनं, आंदोलनं पण झालेली आहेत। गेल्या वर्षी म्हणजे याच वर्षी मार्चमध्ये सर्व पक्षांच्या वतीने, सर्व शेतकरी संघटनांच्या वतीनं आम्ही एक निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर 7 एप्रिलला एक मोठा मोर्चा सुद्धा वन विभागाच्या कार्यालयावर काढला होता। त्यावेळेला असा निर्णय झाला होता की जे कोण या विभागाचे मुख्य वन संरक्षक आहेत त्यांच्यासह एक बैठक आजऱ्यातल्या संपूर्ण शेतकरी प्रतिनिधींसोबत घेतली जाईल, पण ती बैठक आज अखेर काय झालेली नाही आणि ही बैठक व्हावी म्हणून आम्ही आत्ता नवीन आलेले जे आरेखो आहेत यांना सुद्धा एक निवेदन दिलं होतं आणि या निवेदनामधून आपण त्यांना असं सांगितलं होतं की ही बैठक तातडीने व्हावी, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, वन्य प्राणी आणि शेतकऱ्यांच्यामध्ये जो संघर्ष आहे तो संघर्ष कायमचा संपुष्टात यावा या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं, पण त्यांनी आम्हाला कुणालाही बोलवलं नाही। उलट केवळ त्या सत्ताधारी पक्षातल्या काही मुठभर लोकांना बोलवलं, त्यांना त्यांची बोलवण केली, त्यांच्या तोंडाला पानं पुसली, मूळ प्रश्नाला बगल दिली। त्यामुळं आत्ता जे आम्ही आंदोलन गुरुवारी 6 तारखेला करणार आहोत हे गुरुवारी आजरा येथील संभाजी चौकामध्ये सर्व शेतकरी प्रतिनिधी, सर्व पक्ष, संघटना हे सगळे मिळून आम्ही एकत्रितपणे मोठ्या प्रमाणामध्ये जमणार आहोत आणि बेमुदत हे आंदोलन संभाजी चौकात सुरू करणार आहोत। जोपर्यंत CCF सोबत बैठक होत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आजच्या बैठकीमध्ये ठरलेली आहे।